श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होय दिव्यज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचरित्रे श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळख होय सत्यासत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तरहा भवपंत. ज्यांसी वाणी ते भले सज्जन त्या मार्गे गेले, सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णून पुढे स्वामीचरिता. अत्यादरे श्रवणी करता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, दयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाके क्षेत्रे पवित्र ती देखिली, त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरवून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर, एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गृहज्ञान, एक करते तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोने. नृसिंह सरस्वती दर्शनासी येथे कळले समर्थांसी, जाणिले त्यांच्या हृदयासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली तयाची, स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करता सकळ ऐसे झाली या काही वेळ, समाधी उतरवणे तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटीन समावे. उठून या करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास, कैले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतुनी येती, तेथेची वास्तवे करती सिद्धी प्रसन्न झाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वारयुषिता पाळोनी, तियेची द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजसी सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतील परी अंतरीची खुण. यती तात्काळ जाऊनी पाहो लागले अधोवदन, शब्द ऐकन बोलावे सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान तेची वारयुषिते समान. अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून येऊनी राहिले स्वस्तनी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांसीही अज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चियच अनेक श्रीकृपेने ज्ञानीविशेष, ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णावा. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर, घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्ग हाती देतील. जावोनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर, त्याचे बाहुनी अधकर्म थोर राजद्रोह मानसी. लगबैगे उठले स्वारी सत्वर आली बाहेरी, तत्खडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी, समर्थांते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले
ते शेवट आज जाये भले, ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून दैले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारित्यत्य भोगले, कष्ट गेले सर्व व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले, संसार मन विटले, प्रपंच ते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. मायापाशा तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधीने करितात आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यूसमय पातला. पाहोनिया विपरीत कपरी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिला तो वृषभ दिसत, आज माझा असे अंत, त्यांची न्यायाने त्वातरित, स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थे बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहोनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य, ध्याती जाते निगमागम. सुर नर वर्णिताते गुण, अनादिसिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी, स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी, बहुसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर, जगद्गुरु कारणे. त्यांची पदसेवा निषेधिनी, करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी, हेची वसो सर्वदा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19व्या अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु.